MIDC ही एकनाथ शिंदेंची मक्तेदारी. जितेंद्र आव्हाड 35 किलोचा पांढऱ्या कपड्यातील BJPचा दलाल. तालुक्यात रोजगार निर्मितीचे सुरेश म्हात्रेंचं वचन. अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणे ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक. MIDC अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे रोजगार आणि उद्योगांचे ठिकाण राहिले नसून ते एकनाथ शिंदे औद्योगिक विकास महामंडळ असल्याची खरमरीक टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड यांनी शहापूर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. राष्ट्रवादीशी गद्दारी करून पहाटेचा शपथविधी करणाऱ्या अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री करणे ही शरद पवारांची सर्वात मोठी चूक होती अशी खंत व्यक्त करत आघाडीच्या काळात मंत्री असणारे अजित पवार मोदींवर तुफानी टीका करत आणि तेच अजित पवार आता मोदींचे गोडवे गात सुप्रिया सुळेंची खिल्ली उडवतात हे त्यांचं अधःपतन आहे. त्यांनी नोटबंदी केली तेव्हा ते जनतेसमोर रडले. 50 दिन दो काय झालं 50 दिवस काय नाही, लोक भिकेला लागले. पुरी अर्थव्यवस्था कोलमडून पडली. सावरता अजूनही येत नाही अर्थव्यवस्था. कुठे बोलतायत का नोकऱ्या घेऊन, कुठे बोलतायत का महागाई कमी करू. तुम्ही आम्हाला फिरवताय दारोदार आणि कसं झाले मोदी सरकार. भीक मागायची पाळी आली. हे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि बाजारातला भाव परवडत नाही. जातो कुठे पैसा. ती दलाली खातं कोण. कामगार संघटना जी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन त्यांनी सांगितलं की या देशातल्या 83% लोकांना नोकऱ्या नाही. यांनी विकासाचा दर खोटा मोठा असं समजून सांगितलं 8%. लगेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अमेरिकेचं स्टेटमेंट काढलं 8% नाही 4% याचा विकासाचा दर. आता हा 4% जो विकासाचा दर आहे तो तुम्हाला माहिती आहे हा पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा कमी आहे. म्हणजे आजची आपली परिस्थिती जी आहे ती बांगलादेश आणि पाकिस्तान पेक्षा वाईट आहे. 2014 साली राहुल गांधीला जो मारण्याचा प्रकार झाला म्हणजे त्याचं चारित्र्य हनन करण्याचा जो प्रकार झाला तो याच उद्देशाने झाला की पुढचे 10 वर्ष हा माणूस उठलाच नाही पाहिजे. आमच्या अजित दादांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. या समृद्धी मार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचा मार्ग आहे. त्याच्या आवाज खरड्यावर हा समृद्धी मार्ग म्हणजे भ्रष्टाचार. आणि दुसऱ्या दिवशी त्याच ब्रिजवर बीजेपी प्रवेश केला. जो आमचा नव्हताच त्याला आम्ही आमच्याकडे घेतला. हा दौलत दरोडा. काय आमचा माणूस पण गेला होता. अरे बाबा नको जाऊ तुझा बाप शरद पवारांचा मित्र होता. अरे नको जाऊ तुझा बाप शरद पवारांचा मित्र होता. हा माझ्याशी बोलायलाच तयार नाही. कारण ह्यांच्या बापाची आणि शरद पवार साहेबांची काय मैत्री होती ती मी बघितली. येण्याला 5-10 मिनिटं काय कुठली काय त्या शिंदे साहेब करतात ना काय म्हणजे काय नाही करत ते. मला काय बोलायचं नाही ते काय करतात. हा त्यांच्या दौलत नाही. असंगाव येथील पिताश्री लॉनमध्ये झालेल्या या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार असून मतदारसंघातील समस्या 10 वर्षातही जैसे थे असल्याचं म्हणत शहापूर तालुक्यामध्ये वेअरहाऊसचे जाळे उभे करून येथील सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणाला रोजगार देण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याचं प्रतिपादन केलं. मी खास करून एवढंच बोलेन की भिवंडी लोकसभेतील आणि शहापूरमध्ये खूप मोठ्या समस्या आहेत. एकाही समस्येचं निराकरण निष्क्रिय खासदारांनी केलेलं नाही. फक्त ते बोलतात की 35,000 करोड मी आणले. मी त्यांना आवाहन केलं
आज जो आमचा शहापूरचा पाण्याचा प्रश्न आहे, 10 वर्षात एक देखील टँकर कमी झाला नाही. आणि अशा परिस्थितीत जर 1000 करोड जरी आमच्या शहापूरसाठी दिले असते तर संपूर्ण शहापुरात पाण्याचा प्रश्न भेटला असता. आणि खास करून शहापूरमध्ये रोजगाराचा खूप मोठा असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. माऊली गडाचं चांगले पर्यटन स्थळ म्हणून आणि तिथं पर्यटन स्थळ म्हणून मोठा रोजगार देखील निर्माण होईल. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आपल्याला संधी मिळाली तर हा टोल आपण कसारा घाटात इथं नेऊ, जेणेकरून संपूर्ण शहापुरात वेअरहाऊसची निर्मिती होईल आणि आपल्या शेकडो नाही हजारो तरुणांना रोजगार निर्माण होईल. या मेळाव्यात मुख्य प्रवक्ते महेश तपासे, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, ठाणे पालघरच्या विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे, ठाणे जिल्हाध्यक्षा रुपाली कराळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात, ओबीसी सेलचे राजापूरकर यांची समयोचित भाषणं झाली. परंतु माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि तालुकाध्यक्ष मनोज विशे यांनी आपल्या भाषणात भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांचं नाव न घेता 35 किलोचा पांढऱ्या कपड्यातील दलाल कपिल पाटलांच्या कृपाशीर्वादाने तहसील आणि धिंगरा हॉटेलात बसून तोडपाणी करत असल्याची गंभीर टीका केली. आमच्या मनोज विषयांनी या ठिकाणी उहापोह केला की खासदार झाले की तकलीफ जनतेला होते. त्याने एक दलाल बसवलेला आहे. कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा, एक जण सफेद कपडा कुर्ता घेऊन बसलेला असतो. तो कोणाचा सातबारा घडवायला जातो, कोणाची रेती पकडून द्यायला जातो, कोणाची जमिनीची फाईल घेऊन द्यायला जातो. त्याची तोडपाणी होते धिंगरा हॉटेल. आणि म्हणून पुन्हा एक खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना जाचक असे दलाल त्या ठिकाणी बसतील, पोलीस स्टेशनला खोट्या केसी करायला लावतील. आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचे आमचे हक्काचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे. यावेळी राज्य सरचिटणीस अविनाश देशमुख, पालघरचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, ठाणे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील, तालुकाध्यक्षा रंजिता दुपारे, संजय निमसे यांच्यासह भिवंडी लोकसभेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचं सूत्रसंचालन विधानसभा बूथ प्रमुख अंकुश सातपुते यांनी केलं. सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.